एबीपी बघा रे, एबीपी बघा. मराठी भाषा आलीच पाहिजे. मराठी भाषा आलीच पाहिजे. मराठी भाषा आलीच पाहिजे. मराठी भाषा आलीच पाहिजे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना. कुठल्या कुठल्या मराठी भाषा आलीच पाहिजे. मराठी भाषा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा मराठी भाषा आलीच पाहिजे. मराठी भाषा आलीच पाहिजे. मराठी भाषा आलीच पाहिजे. ये ना असं आहे ना इकडे आणि असं काय उलटा चालतं असं आहे ना इकडे. प्रशासकीय अधिकारी आलीच पाहिजे. आलीच पाहिजे. मागे जा ना. 2 मिनिटं मला 2 नंबर बोलतो. मागे अरे मराठी बोल ना. मराठी येत नाही. प्रयत्न करावे लागेल. प्रयत्न करणार ना. आता हे हलका आहे. नंतर मागे का नाही झूम करू. मागे तर पिछेकडे घरी सोडले. हो काहीच नव्हतं. इकडून या दादा. प्रशांत ताईना त्या पुढे यायला थोड़ा पीछे ले ले तो मैं पूरा पटक दूंगा. आयडी दिया जाएगा ना मी सर जसं की साहेबांनी जो आदेश दिला त्याचं पालन मागे 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 सर 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 दादा थोडं अशा ना. जसं की साहेबांनी जो आदेश दिला मुंबईमध्ये ज्या तुमच्या असतात नाही ज्या कॉर्पोरेट ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत आम्ही सर्वांना हे निवेदन देत आहोत. त्या निवेदनाद्वारे आम्ही विनंती अशी करतो की तुमच्या ह्या रोजच्या जीवनामध्ये हे मराठी भाषा ही पहिली वापरली गेली पाहिजे आणि त्याच्यासोबत तुम्हीही शिकली पाहिजे. शिकणार ना तुम्ही. धन्यवाद. अरे बूम मागे थोडं थोडं मागे कॅमेरा लाईट कोण
त्याच्यासोबत GR पण जोडलाय. आम्ही परत येणार. कामकाज आहे ते सुरू राहावं यासाठी दुर्दैव आहे की त्यांनी हे आत्मसात केली पाहिजे, कारण त्यांना महाराष्ट्रामध्ये त्यांची पोस्टिंग जर महाराष्ट्रात झाली नियुक्ती झाली आहे आणि नियुक्ती होऊन या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये येऊन जर ते मराठी आता त्यांनी सांगितलं की मी मराठी शिकणार, तर मराठी शिकणार तर आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे. कारण प्रत्येक राज्याला आपापल्या भाषेचा अभिमान असतो आणि त्या अभिमानाच्या अनुषंगाने आज आम्ही त्यांना निवेदन दिले आणि त्या निवेदनाद्वारे आम्ही त्यांना विनंती करतो. आणि सध्या हे कागदाचा गोळा आहे आणि भविष्यात दुसरा गोळा येऊ नये आमच्या हातात, एवढंच त्यांनी लक्ष घ्यावं एवढी विनंती करतो. बँकांची कामकाज आहे सूचना आहे निश्चित आम्ही सर्वेकडे जाणार आहोत. जे जे आस्थापने आमच्या विधानसभेमध्ये असतील आणि जिथे जिथे मराठी भाषेचा वापर केला जात नाही, निश्चित आम्ही तिकडे जाणार, त्यांना निवेदन देणार, त्यांना अल्टिमेटम देणार की 15 दिवस महिनाभर तुम्ही घ्या आणि त्या 15 दिवस किंवा महिनाभराच्या कालावधीमध्ये तुमच्या रोजच्या जीवनामध्ये जी काही मराठी भाषा आमची मराठी भाषा जी आहे ती वापरण्यात यावी, यासाठी आमचा प्रयत्न करणार. शेवटी बघा, राज्य भाषेचा दर्जा राज्याने केंद्राने दिलेला आहे आणि तो जो GR जो आहे तो GR आमच्या महाराष्ट्र शासनाकडून राज्य शासनाकडून दिला आहे आणि त्याचं पालन जर केंद्र शासनाच्या आस्थापनेकडून जर होत नसेल तर त्याच्यासारखं खंत दुर्दैव नसेल. त्याच्यामुळे आम्ही पहिलं तिकडे गेलो, त्यांना निवेदन दिलं आणि निवेदन देऊन आम्ही त्यांना जे काय समज द्यायचा तो दिला आणि आम्ही दादा काय सांगा, तुम्ही आग्रह करताय मराठीचा राजसाहेबांच्या आदेशानंतर? नाही ऐकलं तर आमचा समज वेगळा इशाराही आम्ही देतो. जसं की तुम्ही पाहताय की आज हा कायद्यामुळे आहे. वेगळ्या प्रकारचा गोळा जर आला आमच्या हातात तर त्यांना निश्चित त्याप्रमाणे स्थानिक भाषेने मराठी आहे आणि मराठी हे या कारभारामध्ये तुम्ही जतन केलं पाहिजे किंवा त्याचा उपयोग केला पाहिजे. ओके, या अनुषंगानं जेव्हा तुम्ही आग्रह करताय तर ते त्यांच्याकडून काय प्रतिसाद मिळतोय? त्यांना आता कसं आहे, त्यांना प्रतिसाद आता इथले अधिकारी होते, त्यांना हिंदी त्यांना मराठी येतं पण ते मुद्दावून बोलत नाही. नंतर आता आम्हाला बोलतात मी मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे हे काही ठिकाणी मुद्दावून केलं जात आहे. त्यामुळे आम्ही मनसेच्या शाळेमध्ये आम्ही त्यांना सांगतोय आता हे तुम्हाला हा इशारा आहे, 15 दिवसांनी आम्ही परत येऊ. इथे हे बोर्ड मराठीमध्ये आहेत की नाही आहे, मराठी की विनंती की मराठी आहे की नाही, सगळं आम्ही करतो. आयकर कार्यालयामध्ये गेला होतात, काय अनुभव आलाय? त्यांनी सांगितलं मराठी येत नाही पण ते करणार आणि शिकणार असं त्यांनी ग्वाही दिली आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी मराठी त्यांना आता निवेदन दिले त्या निवेदन करायचं आहे त्या ठिकाणी ते करणार. मराठी पाट्या सुद्धा लागणार नाही किंवा जो आता व्यवहार जो आहे तो व्यवहार आहे तो व्यवहार मराठीमध्ये पहिलं त्यांनी करतील, त्यांनी ग्वाही दिली आहे. आम्ही निवेदन देतोय. थँक्यू दादा. आणि शेवटी त्यांचं सेंट्रल जे ऑफिस आहे त्या सेंट्रल ऑफिस मधून जी परमिशन आणेपर्यंत त्यांना वेळ जाईल. त्याच्यासाठी आम्ही 15 दिवस महिनाभर त्यांना देत आहोत आणि तेवढा वेळ मुबलक आहे आणि त्या वेळेमध्ये त्यांनी ही सुधारणा करावी. जसं की तुम्ही पाहिलं ही इंग्लिश स्लिप आहे, हिंदी स्लिप आहे, मराठी स्लिप पण त्यांनी इथे ठेवलं पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. आणि ते जर त्यांनी नाही पालन केलं त्या गोळ्याच्या जागी दुसरा वजनाला गोळा असेल एवढं निश्चित आपण देतो. चल, थँक्यू. ही मोहीम आहे जी मराठी